नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्राइस टू बुक रेशो म्हणजेच पीबी रेशो. पीबी रेशो म्हणजे नेमकं काय, तो कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि तो का एवढा महत्त्वाचा आहे एक इन्व्हेस्टर म्हणून आपल्यासाठी. त्या सगळ्या गोष्टी आज आपण डिटेलमध्ये आणि अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, पीबी रेशो म्हणजे काय, तर कंपनीच्या बुक व्हॅल्यूच्या तुलनेत मार्केटमध्ये शेअर किती किमतीला मिळतोय त्याला पीबी रेशो म्हणतात. आता बघा, बुक व्हॅल्यूच्या तुलनेत म्हणजे काय, तर जर तुम्हाला बुक व्हॅल्यू म्हणजे काय माहिती नसेल तर एक शॉर्टमध्ये सांगते मी की समजा एखादी कंपनी आहे आणि ती आज जरी बंद पडली तर कंपनीची पूर्ण ॲसेट विकल्यानंतर तिचं जे काय कर्ज आहे ते फेडल्यानंतर जी काय रक्कम एका इन्व्हेस्टरच्या वाट्याला येते त्याला बुक व्हॅल्यू म्हणतात. बरोबर. मग ही बुक व्हॅल्यू आणि आज ज्या शेअरची प्राईस आहे त्या शेअरची प्राईस ह्या दोघांची तुलना केली जाते. बरोबर. आणि त्या दोघांची तुलना केल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपण किती जास्त पैसे किंवा किती कमी पैसे देतोय बुक व्हॅल्यूच्या तुलनेमध्ये मार्केट प्राईसला, त्याला म्हणतात पीबी रेशो, साध्या भाषेत सांगायचं झालं तर. आता ह्या बुक व्हॅल्यूबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे यापूर्वीच, तो तुम्ही बघून घ्या हवं तर एकदा. त्याच्यामध्ये बुक व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायचं, त्याचा कोणकोणता फॉर्म्युला आहे हे एकदम उदाहरणासहित मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. मी तर असं म्हणेल की बुक व्हॅल्यूचा व्हिडिओ एकदा परत पहा आणि त्यानंतर पुन्हा हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, तुम्हाला आणखीन व्यवस्थित समजेल. तर बघा, सध्या फक्त एवढं लक्षात राहू द्या की बुक व्हॅल्यूसोबत त्याची तुलना केली जाते. तर बघा, म्हणजे मार्केटमध्ये शेअरची जी किंमत आहे त्याची तुलना कशाशी होते, बुक व्हॅल्यूसोबत होते, म्हणजेच पीबी रेशो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता त्याचा फॉर्म्युला बघा काय आहे, तर सिम्पल आहे. मग पीबी रेशो बरोबर काय आहे, मार्केट प्राइस पर शेअर डिवायडेड बाय बुक व्हॅल्यू पर शेअर. म्हणजे आज जी त्या शेअरची किंमत आहे ती किंमत आणि त्याला कशाने भाग द्यायचा आहे, बुक व्हॅल्यूने. बुक व्हॅल्यू पर शेअर हे मी सांगितलेलं आहे, ती कसं कॅल्क्युलेट करायचे. तर सध्या फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर बघा, आपण एक उदाहरण या ठिकाणी बघूया. समजा शेअरची प्राइस आहे 200 रुपये. ठीक आहे, एका शेअरची किंमत, आणि त्याची बुक व्हॅल्यू आहे 100 रुपये. ठीक आहे, मग पीबी रेशो कसा येईल, 200 रुपये मार्केट प्राइस आहे. बरोबर. आणि पीबी रेशो आहे, बुक व्हॅल्यू आहे 100 रुपये. ठीक आहे, म्हणजेच काय की 200 रुपये भागिले काय येईल, 100 रुपये. बरोबर ना, 200 भागिले 100. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्याला पीबी रेशो किती मिळेल, 2. लक्षात आले. सिंपल आहे. मार्केट प्राइस आणि त्याला भाग द्यायचा आहे बुक व्हॅल्यूने. ठीक आहे, आपल्याला मिळते काय, पीबी रेशो. तर बघा, म्हणजेच मार्केट त्या कंपनीला तिच्या बुक व्हॅल्यूपेक्षा किती पट जास्त देते, 2 पट. जर इथं पीबी रेशो किती आला असता, समजा 2.5, मग याचा अर्थ काय होतो की 2.5 म्हणजेच 2.5 पट जास्त पैसे देते. लक्षात आले. कारण की इथं काय आहे, 100 रुपये बुक व्हॅल्यू आहे आणि मार्केट प्राइस 200 आहे, म्हणजे दुप्पट त्या ठिकाणी काय आहे, पैसे त्या शेअरच्या आहेत. आय होप तुम्हाला आता क्लिअर झाला असेल की पीबी रेशो म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, मग आता याच्यावरून एक गोष्ट तर क्लिअर होते ना की पीबी रेशोवरून आपल्या लक्षात येते की शेअरच्या ज्या प्राइजेस आहेत त्या नेमक्या कशा आहेत. बरोबर, जास्त आहे की कमी आहे बुक व्हॅल्यूपेक्षा. बरोबर, म्हणजे शेअर अंडर व्हॅल्यूड आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहे, तर हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. म्हणूनच आपल्याला पीबी रेशो माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, तो कसा वाचायचा किंवा त्याला तुलना जर आपण केली त्याची तर कशा पद्धतीचे. समजा पीबी रेशो जो आहे तो जर 1 रुपयापेक्षा कमी असेल, ठीक आहे ना, तर शेअर स्वस्त असू शकतो, म्हणजे अंडर व्हॅल्यूड त्याला आपण म्हणू शकतो. बरोबर. आता स्वस्त असू शकतो पण तो चांगलाच असेल असं नाही आहे. बरोबर, ती कंपनी वीक असण्याची पण शक्यता आहे. आणि जर पीबी रेशो 1 असेल तर एक फेअर व्हॅल्युएशन त्याला म्हणतात. ठीक आहे, की मार्केट आणि बुक व्हॅल्यू जे आहे, मार्केट प्राइस आणि बुक व्हॅल्यू सारख्याच आहेत. ठीक आहे, पण जर पीबी रेशो जास्त असेल 1 रुपयापेक्षा, तर मग याचा अर्थ काय होतं की मार्केट प्रीमियम देतोय, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पैसे देतोय. म्हणजेच काय आहे, कंपनीची ग्रोथ असेल जर वाढलेली असू शकते, किंवा एखादा ब्रँड असेल त्या कंपनीचा. बरोबर, त्याचे प्रॉफिट जो आहे कंपनीचा तो वाढलेला असू शकतो. म्हणजे कुठेतरी त्या जे ट्रस्ट आहे तो त्या कंपनीबद्दल जास्त असू शकतो. म्हणूनच काय आहे, त्याची मार्केट प्राइस जास्त आहे. बरोबर, म्हणून त्याचा पीबी रेशो काय आहे, 1 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, आता इथं लक्षात काय ठेवायचंय बघा, की जर पीबी रेशो जर कमी असेल, म्हणजे लो पीबी इज इक्वल टू गुड स्टॉक, असं नेहमीच नसतं. म्हणजे हे नेहमीसाठी खरं नाहीये की एखाद्या स्टॉकचा पीबी कमी आहे,
लो आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ तो स्टॉक चांगलाच आहे असं त्याचं काही आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे हा फक्त एकच क्रायटेरिया बघून आपण ठरवू शकत नाही, बरोबर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की पी बी रेशो कुठल्या कंपन्यांसाठी जास्त उपयोगाचा आहे. जर आपण पाहिलं तर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असेल, सिमेंट, स्टील, इन्फ्रासारख्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे हेवी ॲसेट ज्याला आपण म्हणतो, की अशा ज्या कंपन्या आहेत त्याच्यासाठी पी बी रेशो जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे तो बघायला पाहिजे त्या कंपन्यांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. ठीक आहे. आता बघा, जसं मी अगोदर सांगितलं, पुन्हा एकदा सांगते, की लो पी बी स्टॉक नेहमीच ऑपॉर्च्युनिटी नसते आणि हाय पी बी स्टॉक नेहमीच रिस्क नसतो. तर हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, बरोबर. म्हणजे पी बी हाय असेल म्हणजे रिस्क आहेच असं नाही आहे, आणि लो आहे तर ते ऑपॉर्च्युनिटी आहे असं नाही आहे. म्हणजे फक्त पी बी रेशोवरून आपण सांगू शकत नाही की आपण चांगला निर्णय घेतोय किंवा नाही आहे, किंवा म्हणजे तो स्टॉक चांगला आहे किंवा नाही आहे. लक्षात आले. म्हणजे पी बी रेशो एक पॉवरफुल टूल आहे, पण ते कम्प्लीट डिसिजन आहे का? मग नाही. तर मग नेमकं काय आहे की त्याला आपण म्हणू शकतो की म्हणजे कम्प्लिटली आता आपण डिसिजन घ्यायचा असेल तर जसं मी तुम्हाला ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बुक व्हॅल्यूच्या, त्याचप्रमाणे आता पुन्हा सांगते की याच्यासोबत तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण चेक करणं गरजेचं आहे. जसं की कंपनीचं जे ग्रोथ आहे किंवा डेप्थ असेल, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पी रेशो असेल, ठीक आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे याच्यासोबतच. म्हणजे फक्त पी बी रेशोवरूनच आपण सांगू शकत नाहीये की स्टॉक चांगला आहे किंवा नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये मला जे सांगायचं होतं की पी बी रेशो म्हणजे नेमकं काय आणि तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील. व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.